कांदे आपल्यासोबत आपण त्याची बातचीत करणार आहोत। सुनील प्रभू यांनी आरोप केलेला आहे की नगर विकास खात्यामध्ये बदलीचा घोटाळा झालेला आहे। मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली म्हणजे घोटाळा झाला। बघा, विरोधकांना आता मुद्दे राहिलेले नाही। काहीतरी सोंग करायचे आणि ओढून ताणून काहीतरी विषय आणायचे। मग ते पैशांचे आरोप असतील, फेक व्हिडिओ असतील, हे सगळं त्यांचे उद्योग चालू झालेले आहेत। मुळात त्यांची खदखद ही आहे की त्यांना विरोधी नेतेपद मिळत नाही आहे। सुनील प्रभू पण खूप प्रयत्न करत आहेत की विरोधी पक्ष नेते व्हावं, परंतु ते होत नाही आहे। आणि म्हणून कुठेतरी हायलाईट होण्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांना एखाद्या गोष्टीमध्ये हस्तक्षेप करणं किंवा विचारणा करणं याचा अधिकार आहे तसा असेल तर। जयंत पाटलांनी काल एक विधान केले जे चर्चेत आहे, 1 नंबरचा माणूस 2 नंबरला जाऊन बसला, हा महाराष्ट्राचा तोटा आहे। कुठल्या संदर्भात बोलले? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री संदर्भात। म्हणजे त्यांना नेमकं काय म्हणायचं हे खरं तुम्ही त्यांनाच विचारा की 1 नंबर काय आणि 2 नंबर काय। आणि त्यांची जी काय राष्ट्रवादी आहे तुतारी चिन्हाची, त्यांनी आता पाहिलं की जिल्हा परिषदांच्या या सगळ्या नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये ते कुठेच त्यांचं अस्तित्वच नव्हतं। ज्यांचं अस्तित्व आता हळूहळू कमी होत चाललं आहे, त्यांनी हे सगळं बोलण्याची काही आवश्यकता नाही आहे। काही लाडकी बहीण योजना सुरू आहे आणि तिला आता पैसे सुद्धा हप्ता सुद्धा पाठवला जाईल, पण सामाजिक न्याय विभागाचा निधी जो आहे तो पुन्हा एकदा वळवण्यात आला आहे। पुन्हा एकदा यावर चर्चा होते। बघा, आपण घरामध्ये जेव्हा एखाद्या गोष्टीचं बजेट करतो किंवा एखाद्या ठिकाणचा निधी दुसरीकडे वळवावा लागला जर का तसं असेल, तर मला असं वाटतं तो प्रशासकीय अधिकार सरकारला आहे आणि सरकार तसं करू शकतं। निधी मिळतोय का शिवसेनेच्या आमदारांना आणि इतर आमदारांना? कारण जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यानुसार निधीचा जो आहे तो तुटवडा प्रचंड झालेला आहे आणि विकास कामांना निधी मिळत नाही आहे। त्यामुळे महानगरपालिका निवडणुका, पुढे येणाऱ्या ज्या निवडणुका, त्याला तोंड कसं द्यायचं असा एक प्रश्न उपस्थित होतोय नेत्यांसमोर। यात किती तथ्य आहे? नाही, याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे। सर्वांना जिकडे जिकडे योग्य आहे तिकडे तो निधी मिळत आहे आणि त्या त्या प्रमाणात मिळत आहे। परंतु कधी अधेमध्ये असा उशीर होऊ शकतो, पण निधी मिळतोय। नाना पटोले म्हणतात की राज्य निवडणूक आयोगाचे जे आयुक्त आहेत त्यांना हटवा पदावरून, मागणी करतायत वारंवार। कुठल्या विषयावरून? म्हणजे त्यांच्यावर काय म्हणणं आहे की बॅलेटवरती निवडणुका झाल्या पाहिजे, जी नावं दुबार आलेली आहेत त्याबद्दल त्यांनी कुठलीही यंत्रणा राबवलेली नाहीये, कुठलीही कारवाई केलेली नाहीये। कसं पाहताय? बघा, याद्या तयार करणं आणि याद्या स्वच्छ करणं किंवा दुबार मतदार काढणं हे काम सुरू आहे आणि या याद्या आहे त्या निर्दोष असाव्या, दोषमुक्त असाव्या, हे आमचंही म्हणणं आहे। आम्हाला पण पारदर्शकताच हवी आहे। परंतु जे बॅलेटवर सारखं सारखं बोलतायत, अहो त्यांच्या काँग्रेसच्या काळात बॅलेटवरच निवडणुका होत होत्या ना, तेव्हा काय झालं? बॅलेट बॉक्स उचलून न्यायचे, बूथ रिगिंग व्हायचं। त्यामुळे घड्याळाचे काटे उलटे फिरवण्याचा ते प्रयत्न करतायत, तसं होणार नाही। उद्धव ठाकरे आज 4 दिवसानंतर खरं तर अधिवेशनामध्ये येत आहेत, कसं पाहता? कारण जिल्हा स्तरावर त्यांची जी बैठक झाली त्यामध्ये ते म्हणतात की मविया सोबतच पुढे जायचंय, महायुतीच्या कोणत्याही पक्षासोबत आपल्याला युती करायची नाहीये। बघा, आता खरं म्हणजे त्यांनी पहिल्या दिवसापासून हजर राहायला पाहिजे होतं। आता 3 दिवस अधिवेशनाचे झाले, खरं म्हणजे पूर्ण वेळ उपस्थित असायला पाहिजे। तर ठीक आहे, ते नेते आहेत, परंतु मुळात कोणासोबत युती करावी हा त्यांच्यासाठी प्रश्नच आहे। नक्कीच, आमची बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन गुरुसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर।